नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या YouTube चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत की आपण जो ITI चा फॉर्म भरण्याची एक सिरीज चालू केली, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण A to Z सगळी ITI संदर्भात डिटेल्स देणार आहे। ज्याच्यामध्ये फॉर्म भरणे असेल, ऑप्शन फॉर्म भरणे असेल, मेरिट लिस्ट असेल, फायनल मेरिट लिस्ट असेल आणि सिलेक्शन लेटरची प्रोसेस असेल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देत आहोत या सिरीज मध्ये। तर तुम्ही अद्याप हे चॅनल जॉइन केलं नाही तर चॅनलला पहिले सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये आपला जो पार्ट सेकंड आहे की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, याच्या अगोदर पार्ट फर्स्ट काढला होता आपण की ज्याच्यामध्ये ITI साठी रजिस्ट्रेशन कसं करायचे, कुठल्या डिटेल्स फिल करायचे, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनला क्लिक करून तुम्ही चॅनलच्या माध्यमातून तो व्हिडिओ पाहू शकता। आणि तुम्हाला नवनवीन टॉपिक साठी वगैरे आपल्या चॅनलला जॉइन करून घ्या। तर आज चला चालू करूयात आजचा आपला सेकंड पार्ट, म्हणजेच ऑप्शन फॉर्म कसा भरायचा। त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण admission.dvet.gov.in या वेबसाईट वरती आलेलं। ही वेबसाईट तुम्हाला माहित नसेल, गुगलला सर्च करून जाऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला याची लिंक मी प्रोव्हाइड केली आहे, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही या साईटला व्हिजिट करू शकता। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात ऍडमिशन नोटिफिकेशन मध्ये जाऊयात आणि याच्यामध्ये पाहूयात की आपले जे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याची नेमकी प्रोसेस कधीपासून आहे, ती स्टार्ट आहे का आणि ते कसं भरायचं। तर सर्वप्रथम या पेजला मी थोडं झूम इन करतो आणि इकडे पहा आपल्याला ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे। तर हे 3 जून ते 30 जून आहे। आणि याच बरोबर याच्यामध्ये आपल्याला जे ऑप्शन टाकायचे आहेत, ऑप्शन टाकायचे म्हणजे काय की आपल्याला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजचे ऍडमिशन घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण कॅप राउंड म्हणू किंवा प्रेफरन्स फॉर्म एंट्री म्हणू किंवा ऑप्शन फॉर्म भरणे म्हणू, सगळ्या कन्सेप्ट एकच आहे। त्या कशा आहेत आणि कधी करायच्या, त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल पहा की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्याच्यानंतर तुम्हाला मूळ कागदपत्राचं कन्फर्मेशन 5 जून ते 1 जुलै मध्ये करायचे आणि त्यानंतर 5 जून पासून तुम्ही 2 जुलै पर्यंत हे ऑप्शन टाकू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड हवाय आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं हवंय। तर ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर लक्षात आली असेल असं मला वाटतंय। आणि आता आपण कॉलेजचे जे राउंड आहेत, जे ऑप्शन फॉर्म भरायचे ते कसे आहेत ते पाहूया। त्याला मी फर्स्ट ऑफ ऑल क्लोज करतो, इकडे येतो, कॅन्डिडेट लॉगिन याला क्लिक करतो आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करतो। इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड हा इकडे पुट अप करायचा आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही जर कॉम्प्युटर मध्ये यूज करत असाल तर सेव्ह करून ठेवू शकता, म्हणजे परत परत टाकायची गरज पडणार नाही। मी तशाच पद्धतीने केलेलं आहे। इकडे कॅप्चा एंटर करूया। कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर लॉग इन या बटनाला क्लिक करायचं। इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आता आपल्याला कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटीज या बटनाला क्लिक करायचं। इकडे क्लिक केल्याच्या नंतर इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत। आपल्याला सेकंड वन ऑप्शन निवडायचे, चेंज सबमिट ऑप्शन पब्लिक प्रेफरन्सेस। आता याच्यामध्ये पहा मी ऑलरेडी किती प्रेफरन्स टाकलेत मला इथे दाखवतोय। आता तुम्हाला मी फर्स्ट पासून पूर्ण प्रोसेस सांगतोय। मी ऑलरेडी माझा प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे, पण आपण परत भरूया, ठीक आहे। तर याच्यामध्ये पहा ऑप्शन सिलेक्शन ही फर्स्ट टॅब आहे आणि दुसरा आहे प्रेफरन्स सिलेक्शन। आता दोन्हीचं तुम्हाला पूर्ण डिटेल्स गाइडन्स देणार आहे मी, तर व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, परंतु याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स मिळणार, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। याच्यामध्ये पहा ऑप्शन सिलेक्शन म्हणजे काय की आपल्याला जे कॉलेज निवडायचे त्याला म्हणतात ऑप्शन सिलेक्शन, आणि सेकंड आहे प्रेफरन्स सिलेक्शन। याचं आपण डिस्क्रिप्शन थोड्या वेळात करणार आहोत। ऑप्शन सिलेक्शन मध्ये दोन प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे हवं असलेलं कॉलेज निवडायचं। त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, कसं निवडायचं, इन्स्टिट्यूट वाईज, ट्रेड वाईज। आता फॉर एक्झाम्पल मी राहतो बीड डिस्ट्रिक्ट मध्ये आणि मला बीड डिस्ट्रिक्ट मधल्या कॉलेजची नाव माहिती आहे, तो कॉलेजचे ठिकाण माहिती आहे, तर मी डायरेक्टली त्यांचं इन्स्टिट्यूटचा प्रकार गव्हर्नमेंट प्रायव्हेट निवडू शकतो, डिस्ट्रिक्ट निवडू शकतो, तालुका आणि इन्स्टिट्यूटचं नाव, अशा पद्धतीने मी ते कॉलेज सिलेक्ट करू शकतो किंवा त्याच्यातला ट्रेड सिलेक्ट करू शकतो। फॉर एक्झाम्पल तुम्हाला पर्टिक्युलर एकच ट्रेडला ऍडमिशन घ्यायचे तर मग तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज न करता डायरेक्ट ट्रेड वाईज करू शकता। म्हणजे ट्रेड वाईज मध्ये जे ट्रेड तुम्हाला अवेलेबल आहे ते ट्रेड याच्यामध्ये दाखवले जातील आणि तुम्ही ट्रेड वाईज सिलेक्ट करू शकता। मग तुम्हाला जर एकापेक्षा मल्टिपल ट्रेड घ्यायचे असेल तर मी सजेस्ट करेन तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज जा, आणि जर तुम्हाला फर्स्ट एकच ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही ट्रेड वाईज सुद्धा जाऊ शकता। तर मला एकच ट्रेड घ्यायचा म्हणून मी ट्रेड वाईज जातो आणि तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज सुद्धा समजून सांगतो। आता याच्यामध्ये पहा इन्स्टिट्यूशन टाइप। आता इन्स्टिट्यूशन टाइप मध्ये काय दोन ऑप्शन आहेत, एक गव्हर्नमेंट एक प्रायव्हेट। गव्हर्नमेंट म्हणजे जिथे आपल्याला मिनिमम फीस भरून ऍडमिशन मिळतं त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट टाइप, आणि दुसरं असतं प्रायव्हेट। प्रायव्हेट मध्ये फुल फीस भरून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं। फॉर एक्झाम्पल मी गव्हर्नमेंट मध्ये आलो, इकडे डिस्ट्रिक्ट वाईज मध्ये मला समजा बीड मध्ये ऍडमिशन घ्यायचं, मी बीड डिस्ट्रिक्टला निवडले, तालुक्यामध्ये माजलगाव तालुका निवडतो मी, आणि इकडे मला कोणता ट्रेड घ्यायचा आहे तिथे ट्रेडचे नाव दिले। फॉर एक्झाम्पल मला इलेक्ट्रिशियन घ्यायचंय तर मी फक्त इलेक्ट्रिशियनलाच क्लिक करणार
आणि सर्च या बटनाला क्लिक करणार. आता माजलगाव मध्ये एकूण 2 कॉलेज आहेत, त्यामधले 2 कॉलेज इथं मला दाखवले जातील, किंवा जर एका कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन असेल आणि दुसऱ्यात नसेल तर मला दुसरं कॉलेज दाखवलं जाणार नाही. तर मग माझ्या इथलच्या एका कॉलेजला आहे तर एक कॉलेज दाखवलं जात आहे. इथं पहा, याला जर मला आता हे प्रेफरन्स ऍड करायचे गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग. आता इथं 2 गोष्टी आहेत, ह्या व्यवस्थित पाहून घ्या, कारण इथं थोडीही चूक तुम्हाला खूप महागात जाणार आहे. आता इथे पहा, इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे दिलं आहे एका ह्याला IMC. आता IMC काय आहे आणि विदाउट IMC काय आहे हे महत्वाचं आहे. भरपूर विद्यार्थी काय करतात, गडबडीमध्ये फॉर्म भरतात, त्याच्यामध्ये IMC ला जर टिक झालं तर तुम्हाला एक्स्ट्राचे 25,000 रुपये पे करावे लागतात. ते कसे करावे लागतात इथे दिले *6. As per the rules of IMC you have to pay fees of 25,000. म्हणजे 25,000 रुपयाची फीस भरावी लागेल. कधी? जर तुम्ही IMC नावाचा प्रकार निवडला तर. अदरवाइज तुम्हाला एवढे पैसे भरायची गरज नाही. आता याच्यामध्ये मी नॉर्मल निवडला आणि माझं याच्यानुसार मी इथे क्लिक केलं. आता मला जर IMC निवडायचं असेल मी इथे क्लिक करा, IMC ऍड होईल. अशा प्रकारे ऍडेड टू प्रेफरन्स लिस्ट मध्ये जाईल आणि इकडे जे 11 दिसत होता ते 12 झाले. मला हे नाही हवंय तर मग मी इकडून अशा प्रकारे प्रेफरन्स लिस्ट मधून हटवू सुद्धा शकतो. आणि हे एवढं झाल्याच्या नंतर आता तुम्ही पाहिलं की ट्रेड वाईज तुम्हाला कसे कॉलेज निवडायचे आहेत. तर आता मला समजा इन्स्टिट्यूट वाईज कॉलेज निवडायचे, मी इथे इन्स्टिट्यूटला क्लिक करा. त्यानंतर संस्थेच्या प्रकारामध्ये मी तुम्हाला आता जसं सांगितलं गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्ही पण निवडू शकता. आपण गव्हर्नमेंट पाहिले, आता प्रायव्हेट पाहूया. तुम्हाला जे हवंय तेच निवडा तुम्ही. इथे प्रायव्हेट घेऊया. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, माझा डिस्ट्रिक्ट आहे बीड, माझा तालुका आहे माजलगाव. त्यानंतर इथं प्रायव्हेटचे 2 कॉलेज आहेत, एकाला म्हणतात ग्रामीण ऍडव्हान्स, दुसरा आहे कार्यसिद्धी. मला जिकडे ऍडमिशन घ्यायचं मी त्याला निवडेल. त्यानंतर सर्च या बटनाला क्लिक करेल. आता याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ऍड टू प्रेफरन्स लिस्ट नावाचा ऑप्शन दिले. आता प्रायव्हेट मध्ये काय की प्रायव्हेट मध्ये फुल फीस भरायची मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्राइब केलेलं आहे. तर ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही याला क्लिक करू शकता. इकडे क्लिक केल्याच्या नंतर हे प्रेफरन्स लिस्ट मध्ये तुमचं कॉलेज ऍड होईल. आता हे माझ्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये ऍड झालेलं आहे, पण मला जर हे हवे असेल तरच मी ठेवणार आहे. अदरवाइज मी ह्याला रिमूव्ह पण करू शकतो. इकडे मी शेवटच्या स्टेजला सुद्धा रिमूव्ह करू शकतो. पण अशा पद्धतीने तुम्हाला एक एक कॉलेज ऍड करायचे. मी तुम्हाला आतापर्यंत 1-2 कॉलेज ऍड करायचे सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढ्या तालुक्यात जिल्ह्यात तुम्ही इथं जिल्हा तालुका निवडून चेंज करून तुमचे कॉलेज ऍड करू शकता. आणि एवढी प्रोसेस झाल्याची जी प्रोसेस आहे याला आपण ऑप्शन सिलेक्शन प्रोसेस म्हणतो. आणि ही सिलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आपलं येतं फायनल स्टेप म्हणजे प्रेफरन्स सिलेक्शन. आता प्रेफरन्स सिलेक्शन साठी आपण या टॅबला क्लिक करूया. इकडे आल्याच्या नंतर आता इकडे आपल्याला प्रेफरन्स दाखवतोय 30. आता याच्यामधले जे मला हवे आहेत तेच इथं प्रेफरन्स ठेवायचे, जे अदरवाइज नाही हवे ते मी इथून रिमूव्ह पण करू शकतो. आता इथे पहा, फॉर एक्झाम्पल माझं माजलगावचं कॉलेज मला फर्स्ट नंबरला घ्यायचं असेल, माजलगावचं कॉलेज फर्स्ट नंबरला, तर मी याला सरळ सरळ क्लिक करून ड्रॅग ड्रॉप करून वरती खालती करू शकतो. पण मला हे जागेवर ठेवायचं, मी जागेवर ठेवलं. त्यानंतर पहा, मी IMC चे कॉलेज ऍड केलं तर मला हे कॉलेज आता समजा नाही पाहिजे तर इथे डिलीट नावाचं एक बटन आहे, रिमूव्ह नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून मी इकडून रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर आणखी एक आहे ग्रामीण ऍडव्हान्स प्रायव्हेट, हे पण मला नाही पाहिजे तर मी इकडून रिमूव्ह करू शकतो. किंवा मला फर्स्ट वाला सेकंड पाहिजे, सेकंड वाला फर्स्ट पाहिजे, इथून सरळ सरळ ड्रॅग ड्रॉप करू शकतो तुम्ही. अशा पद्धतीने ड्रॅग ड्रॉप सुद्धा तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने प्रेफरन्स सिलेक्शन आहे. तर मग प्रेफरन्स सिलेक्शन मध्ये आपण काय करतो, प्रायोरिटाइज पूर्वनियोजित प्राधान्यक्रम देण्याचं काम करतो, किंवा त्याला प्रायोरिटी सेट करतो. जी प्रायोरिटी आपल्याला द्यायची ती सेट करतो. त्याचा ऑर्डर रिऑर्डर करू शकतो, खालचं वरी करू शकतो, वरचं खाली करू शकतो, आपल्याला जसं हवंय तसं करू शकतो. त्याला प्रेफरन्स सिलेक्शन प्रोसेस आपण इथे म्हणू शकतो. आणि हे प्रेफरन्स सिलेक्शन झाल्याच्या नंतर फायनल स्टेप याची आपल्याला प्रिंट घ्यायची. जनरेट आणि सेव्ह या पीडीएफ ला क्लिक करायचं. जर तुम्हाला पीडीएफ जरी घ्यायची नसेल तर जनरेट आणि सेव्ह बटनाला क्लिक करा, म्हणजे तुमचे ऑप्शन सेव्ह होतात. आता हे झाल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पीडीएफ डाउनलोड होणार आहे, याला आपण ओपन करूया. तर ही जे फायनल प्रिंट तुमच्या समोर आली, याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित सगळी माहिती दिलेली आहे की ऑप्शन फॉर्म कुठला भरताय, फर्स्ट राऊंड, कॅन्डिडेटची डिटेल दिली, तुम्ही कुठले कॉलेज टाकले ते पहा, त्याच्यात फर्स्ट सेकंड थर्ड वर सगळे व्यवस्थित चेक करा. आणि सगळ्यात महत्वाचं की फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला मॅक्झिमम जेवढे कॉलेज टाकता येतील, जे तुम्हाला ऍक्च्युअल घ्यायचे तेच कॉलेज टाका. म्हणजे काय होईल की फर्स्ट राऊंडला 40 to 50% कॉलेजच्या व्हॅकन्सी संपतात. याच्यामध्ये भले 3-4 राऊंड आहेत, पण फर्स्टला चांगले चांगले कॉलेज संपतात. त्याच्यामुळे चांगल्या कॉलेजचे प्रेफरन्स निवडून तुम्ही ते प्रेफरन्स भरा. आणि तुम्हाला जर डिटेल मध्ये कुठला ट्रेड मध्ये आपल्याला कुठले जॉब्स मिळतात हा व्हिडिओ हवा असेल तर तसं मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा,
नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ विद्यार्थी मित्र तुमच्या मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.